तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिकवण दिली आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जे पिल्यानंतर तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी 50% जागा आरक्षित ठेवलेली आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले योगदान देऊन तर विद्यार्थी मित्रांनो, आज महत्त्वाचे काम केलेले आहे. महिलांना समाजामध्ये खूप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सन्मानाचं एक पद मिळवून दिलं आहे. तुम्हाला दिलेला गृहपाठ तुम्ही उद्या करून आणा. तर आता शाळा सुटणार आहे, चला. समाज काय म्हणे तुला माहिती तरी आहे का? समाज माझं आयुष्य नाही घडवणार. बाबा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला मोठ्या काळाची मायेची राखण करजी, सूर्य चंद्रा परीश्वराज उभारजी. काय चाललंय मग वहिनी? काय नाही भाऊ, बरे. गेल्यापासून सरी जिम्मेदारी माझ्यावर आली. आता तिचं लग्न करायचंय, तिनेच त्या अभ्यासाच्या नादी लागली. घरचं काही काम करत नाही. आता करून द्या मग, हिचं मोठी झाली म्हणलं. ती नाही म्हणायली लग्न करायचं. मला शिकून मोठं व्हायचे आणि माझ्या भावाचं स्वप्न पूर्ण कर. मला मोठं होऊन बाबा म्हणले होते इंजिनियर बन, मी पूर्ण करणार. जास्त पोरी शिकल्या ना उद्ध्वस्तच करतात. जास्त पोरीला शिकून दिलं नाही पाहिजे. चल बाळा, आई आता आली. नको जाऊ बाळा, आई. काय तुला तुम्ही काय म्हणला होता? तुला काय करायचं? मी फक्त इतकं विचारते, तुम्ही काय म्हणला होता? लहान सारखं राहिलं. तुला हेच ऐकायचं मी काय म्हणलं होतं? जास्त शिकलेली मुलगी घर उद्ध्वस्त कर. काका, अज्ञान हेच घर उद्ध्वस्त करतं. जो शिकला तोच टिकला. धगधगता श्वास आता बेभान पेटू दे, पडू दे पाऊल पुढं. खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो. हात तुझा घे हाती, तुझ तुझा रे साथी. पायात तू बांधून घे क्षण सारे. बाबा, टाक काळावर माती, बाबा मी शिक्षिका झाले. पाऊल घे माफ करतो रे, मी तुला शिकू दिलं नाही. मला माफ करतो रे, माफ कर. बाबा, तुम्ही माझ्यावर मोठे आहेत, माझ्या पाय पडू नका. तुम्ही जे विचार करता ते माझ्या बऱ्यासाठी. काही दिशा थांबायचं नाही. आई, मी आले. काळाची मायेची राखण करजी. आई, तू रडू नको. मी बाबांचं स्वप्न पूर्ण केलं आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी जे नियम लागू केले, जे मूलभूत हक्क दिले होते, त्याच मूलभूत हक्कानुसार सोडून तुला मी आज मातीला तू जागा उधाणू द्या जवरी. उजाडू दे आज साकड हे माग, होऊ दे पहाट नवी. आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला.
मनाशी ध्यास घेऊन आज तुडवा करून दाखवलं हो. तो समाज आपल्याला वाईट वाईट बोलायचा होता, तोच समाज आपल्याला सन्मानाने बोलणार. हो. बाबासाहेबांचंच पुण्य आहे. आज त्यांच्यामुळेच धगधगता श्वास आता बेभान पेटू दे, पडू दे पाऊल पुढं, सधिकाट पाया खाली लाख येळा येऊ दे, पडू दे पाऊल पुढं. मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या, मनगटाच जोर लावून ताटला जरी अंधार एकजूट होऊ आज, दिवा देऊ तेज जाऊ रे. तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा, आसमानीच बळ धाव.